राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांना धक्का। शरद पवार गटाकडून पक्षासाठी नवं नाव चिन्हाचा विचार सुरू। शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी, शरद स्वाभिमानी पक्ष या नावांची चाचपणी। अजित पवार गट आज लोकसभा राज्यसभा सचिवालयात पत्र देणार। आयोगाच्या निर्णयाचा पत्रात करणार उल्लेख। लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांना सुनील तटकरे देणार पत्र। निवडणूक आयोगाचा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो तर निकालानं जबाबदारी आणखी वाढली। अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या निर्णयामागे अदृश्य शक्तीचा हात। सुप्रिया सुळेंची टीका। जे शिवसेनेबाबत केलं तेच आमच्याबाबत केलं। आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार। सुप्रिया सुळेंची माहिती। मनसेचे 3 नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक, तर कालची भेट ही सदिच्छा भेट असल्याची संदीप देशपांडेंची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजीराजे छत्रपती गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल। 3 जानेवारीपासून नियोजित असलेले जिल्ह्याचे दौरे अचानक रद्द, तर संभाजीराजे गगनबावड्यातल्या फार्म हाऊसवर असल्याची माहिती। हातकणंगलेत लोकसभेसाठी मविया उमेदवार देण्याची शक्यता कमी। राजू शेट्टींना महाविकास आघाडी बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता। रत्नागिरीहून मुंबईला येणारी खासगी बस महाडजवळच्या सावित्री पुलाजवळ पेटली। विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानामुळे 19 प्रवाशांसह 22 जण बचावले। यूपीए सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर सरकारची शनिवारी श्वेतपत्रिका। 10 फेब्रुवारीला दोन्ही सभागृहात अर्थमंत्री मांडणार व्हाईट पेपर। आज राज्यसभेत पंतप्रधान मोदींचं संबोधन। राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देणार। काँग्रेससह सगळ्याच विरोधकांवर निशाणा साधण्याची शक्यता। भारताची अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक। भारताची यजमान दक्षिण आफ्रिकेवर 2 विकेट्सनी मात। बीडचा सचिन धस आणि उदय सहारनची 171 धावांची भागीदारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।